नमस्कार मैत्रिणींनो, मी वैशाली किचन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण इथे बनवतोय मस्तपैकी डाळ ढोकळी म्हणा किंवा वरण चकुल्या। चला तर मग आपण कशा बनवल्या याची आपण झटपट रेसिपी बघून घेऊया। इथे डाळ ढोकळी बनवण्यासाठी मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि या तुरीच्या डाळीला मी अगदी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। डाळ धुवून झाली की आपण ही डाळ कुकरमध्ये घालून घ्यायची। ही धुतलेली तुरीची डाळ मी कुकरमध्ये घालून घेतलेली आहे। त्यामध्ये साधारण 1-1.5 ग्लास पाणी घालायचं, सोबतच पाव चमचा हळद आणि 6 ते 7 मी लसणाच्या इथे पाकळ्या घालून घेतलेल्या आहे डाळीमध्ये। आता कुकरला झाकण लावून आपण इथे साधारण कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपली डाळ जी आहे ती अगदी मस्त मऊ अशी शिजेल। इथे डाळीच्या फोडणीसाठी मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, त्यासोबतच एक लाल टमाटाही बारीक चिरून घेतलेला आहे। इथे वरणात घालण्यासाठी आपण ज्या चकुल्या बनवतोय त्यासाठी मी इथे एक बाउल भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालून घेणार आहे, 1 चमचा मीठ घालून घेतलंय, 1 चमचा साखर घालून घेतलेली आहे, 2 चमचे इथे तेल घालून घेतलं, त्यासोबतच पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालून घेतलं, इथे अर्धा चमचा ओवा हातावर चोळून मग या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे। ओवा असा हातावर चोळून घातल्यामुळे ओव्याची चव खूप छान येते। आता हे सर्व मिश्रण जे आहे पिठामधलं ते आपण पिठाला छान चोळून घेऊ, हे सर्व मसाले आणि तेल, आणि त्यानंतर अगदी थोडं पाणी घालून आपण या पिठाचा छानसा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आपण चपाती बनवतो अगदी त्याचप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं। हे बघा, अगदी याप्रमाणे आपण इथे हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण डाळ बघून घेऊ। इथे आपली कुकरमध्ये डाळ अगदी छान शिजलेली आहे, तिला आपण व्यवस्थित घोटून घ्यायचंय। आणि आता आपण या डाळीला फोडणीची तयारी करून घेऊ। त्यासाठी इथे गॅसवर मी एक कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढईमध्ये साधारण 2 ते 2.5 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेलामध्ये पाव चमचा जिरा आणि पाव चमचा मोहरी घालून घेतली। जिरा आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अगदी मस्त ताजा आणि हिरवागार असा कढीपत्ता घालून घेतलेला आहे, त्यासोबतच बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा। कांदा आपल्याला तेलावरती अगदी छान गुलाबी परतवून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की त्यामध्ये आपण पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा इथे मी कांदा लसूण मसाला घालून घेणार आहे। कांदा लसूण मसाल्यामुळे या डाळीला खूप छान चव येते। हे सर्व मसाले आपण तेलावर छान परतवून घेऊ। यानंतर यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो सुद्धा आपण मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत। टमाटा मसाल्यावरती परतवून झाला की मग आपण त्यामध्ये अर्धा चमचा धने जिरे पावडर घालणार आहोत आणि थोडासा हिंग। हे मसाले आपण तेलावरती छान परतवून घ्यायचे। वास सुद्धा अगदी मस्त सुटलाय मसाल्यांचा। आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली ही तुरीची डाळ ती घालून घेऊया।
त्यासोबतच इथे कुकरमध्येच मी थोडंसं पाणी घालून यामध्ये ओतून घेतलेलं आहे। आता इथे चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं आहे आणि या वरणाला उकळी येण्यासाठी वरणाच्या कढईवरती आपण झाकण ठेवून घेणार आहोत। आता वरणामध्ये घालण्यासाठी ज्या चकुल्या बनवायच्या आहेत त्या आपण तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मळून ठेवलेला पिठाचा गोळा घेऊन त्याला थोडंसं पीठ लावून मी अगदी पातळ लाटून घेणार आहे। लक्षात असू द्या, आपल्याला ज्या वरून चकुल्या बनवायच्या आहेत तर त्या एकदम पातळ लाटायची पोळी, कारण उकळत्या वरणामध्ये आपण ही जी चकुली टाकणार आहोत ती अगदी शिजून दुप्पट होते। ही बघा, इथे या ठिकाणी अगदी पातळ अशी मी पोळी लाटून घेतलेली आहे। खूप जाड पोळी ठेवायची नाही, नाहीतर आपल्या ज्या वरण चकुल्या आहेत त्या खायला पिठू लागतात। त्यामुळे या ठिकाणी मी अतिशय पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे। आता या ठिकाणी आपण सुरीच्या साहाय्याने या वरण चकुल्या कापून घेऊ। या बघा, अशा या आकारात मी कापलेल्या आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोनी आकारातही कापून घेऊ शकता। आता झाकण काढून बघू, इथे आपल्या वरणाला अगदी छान उकळी आलेली आहे। आता तयार केलेल्या चकुल्या ज्या आहेत त्या आपण वरणामध्ये घालून घ्यायच्या। अगदी उकळत्या वरणामध्ये या चकुल्या घातलेल्या असल्यामुळे त्या एकमेकांना अजिबात चिकटत नाही। हे बघा, सर्व चकुल्या आपण वरणामध्ये घालून घेतल्यानंतर यावरती साधारण आपण 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचंय आणि 3 ते 4 मिनिटांसाठी आपल्याला या वरण चकुल्या ज्या आहेत त्या अगदी छान शिजवून घ्यायच्या। 3 ते 4 मिनिटांनंतर बघू आपण, इथे आपल्या याच्या वरण चकुल्या बनवलेल्या आहेत त्या अगदी मस्त शिजल्या। आता यामध्ये आपण थोडासा गूळ घालून घ्यायचा आहे। गूळ अवश्य घाला, कारण या गुळामुळे वरण चकुल्या ज्या आहेत त्या खायला अतिशय टेस्टी लागतात। अगदी मस्त इथं आपल्या वरण चकुल्या ज्या आहेत त्या बनवून तयार झालेल्या आहेत। आता यांना आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। वा 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 वा, एकदम छान, एकदम मस्त दिसताय आणि वासही इतका छान येतोय। आता यावरती अगदी थोडंसं तूप घालायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर। खायला एकदम मस्त, एकदम भन्नाट अशा या वरण चकुल्या म्हणा किंवा डाळ ढोकळी म्हणा, एकदम जबरदस्त। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।